नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडं या शेतकऱ्याकडं, या जनसामान्य माणसाकडं ह्या सरकारचंही लक्ष नाही आणि विरोधकांचंही लक्ष नाही. सरकारचं लक्ष आहे विरोधकांचे आमदार खासदार फोडण्यासाठी, त्यांचं म्हणजे पैशाचा अमाप वापर करणं आणि त्यांचे आमदार खासदार फोडणं. आणि विरोधकाचं असं चाललंय की आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना उरावर घे, देवाला उरावर घे, ह्याला उरावर घे, त्याला उरावर घे. कर्तृत्व तर काहीच नाही विरोधकांचं पण, आणि सरकार तर काय कामातनंच गेलेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये निसर्गसुद्धा कोपलेला आहे. कुठे पाऊस थोडासा पडतोय, तो कुठं काहीच नाही. काही ठिकाणी पाणी पिण्याची सुद्धा पंचायत झालेली आहे. कुठं पेरण्या खोळंबलेल्या आहेत, कुठे 10-20% झालेल्या आहेत. अशातच रामाच्या मंदिरात चोरी झालेली आहे. आता राम झोपले का काय, असा मला प्रश्न पडतोय. ह्या विरोधकांनाही आणि या सत्ताधाऱ्यांनाही रामानं ठेचलं पाहिजे. पण रामापाशी, देवापाशी देर आहे, अंधेर नाही.